नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 16 जून 2026. राज्यामध्ये 1 तारखेपासून मान्सूनचा पाऊस सुरू असलेला, तोही म्हणजेच 1 तारखेपासून तो ते ह्याच्यापर्यंत पुण्यापर्यंत 4 तारखेपर्यंत तोही पाऊस बंद झालेला आहे. 4 तारखेपर्यंत पुण्यापर्यंत आलेला होता पाऊस. तो सांगली, सातारा, कोल्हापूर या भाग व्यापला होता आणि तोही बंद. म्हणजे मान्सूनची शाखा, शेतकऱ्यांमध्ये मान्सूनची शाखा जी आहे ती म्हणजे अरबी समुद्रामध्ये मान्सूनची शाखा निर्माण होत असतात, त्या एकदम कमी कट झालेल्या आहेत आणि त्या मान्सूनच तिथं गायब झाल्या, शाखा झालेल्या पूर्ण अरबी समुद्रामधून. फक्त आता उर्वरित राहिलेला आहे तो म्हणजेच पूर्व बंगालच्या खाडीमध्ये, तोही किनारपट्टीमध्ये. त्याच्यामुळे काय झालेलं की आपल्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही आणि त्याचबरोबर कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये अत्यंत कमी पाऊस आहे. तर पुढे भविष्यामध्ये म्हणजेच पुढे 4-5 दिवसामध्ये तरी पाऊस येण्याची शक्यता आहे का? तर शेतकरी बंधूंनो, सध्या जरी पाहिजे तर वातावरण तुरळक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे आणि या पावसावर शेतकरी बंधू काही पेरणी सुद्धा करत आहेत. तर या पाऊस पडणार असतो तो बेभरवसा पाऊस असतो, कारण एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो आणि परत पुन्हा 3-4 दिवस ते पाऊस येत नाही. त्या स्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो, पेरणी वाया जाण्याची शक्यता, जास्त चान्सेस असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा करणं योग्य नाही आहे. कारण ज्या शेतकऱ्यांकडे पाणीची उपलब्धता आहे ते शेतकरी फक्त पेरणी करू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. ओल जरी असेल तरी, पाऊस जरी पडलेला असलं तरी, कारण पुढचा पावसाची भरवसा पुढे 4-5 दिवसामध्ये तरी पावसाचा ॲक्च्युअल भरवसा म्हणजे पाऊस येण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे आणि तसं झालेलं सुद्धा होतं. मी पाहितलं सोमवारी मग रविवारी संध्याकाळी पाऊस हा कोला स्टेशन, मानवत कोला, तिथून ते खाली ह्याच्यापर्यंत पडलेला होता, परभणीच्या जवळपास पेडगावपर्यंत. त्या भागामध्ये पाऊस चांगला पडलेला होता. काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी थोडासा जास्त, पण काही ठिकाणी शेतं वावरलेले सुद्धा दिसले आणि शेतकरी पेरणी करू लागलेले होते. पण त्या शेतकऱ्यांना आता सध्या काल पेरणी केली शेतकऱ्यांना, पण आता पुढील 2 ते 3-4 दिवसापर्यंत देखील पावसाची शक्यता नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्रास सुरू आहे शेतकऱ्यांमधून. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, पेरणीचे काही करू नये. कारण मान्सूनचा पाऊस म्हणजे आभाळ आलेलंच नाही आहे. हे फक्त अवकाळीच आहे आणि अवकाळी तसा पडत असतो. तर एकंदरच पावसाची शक्यता सध्या तरी अजून 20 तारखेपर्यंत देखील शेतकरी बंधूंना, 22 तारखेपर्यंत देखील पावसाची शक्यता अजून पण दिसत नाही आहे शेतकरी बंधू. त्यामुळे तुर्तास थांबा आणि मान्सून येणारच आहे, पण एवढ्या मोठ्या जोखीम घेऊ नका. तर हा झाला आपला अंदाज शेतकरी बंधूंनो. धन्यवाद.